14 ऑक्टोबर 1956 साली त्या उगवता जो सूर्य, तळपता सूर्य, ज्यांनी धम्म दीक्षा दिली त्या धम्म दीक्षेला स्वतः सर उपस्थित होते. म्हणजे सूर्य पाहणारा हा माणूस आहे. आणि म्हणून त्यांनी आयुष्यभर जे ग्रंथ लिहिलेले त्या ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून त्यांनी एक कपाट आपल्याला दिलेलं. त्या कपाटामध्ये त्यांच्या जीवनाची सगळी पुस्तकं आहेत. आणि आचार्य रतनलाल सोनग्रा साहित्य केंद्र म्हणून या जागेचा उपयोग व्हावा असं आमच्या समितीच्या लोकांना वाटलं. म्हणून आज या ठिकाणी प्राध्यापक रतनलाल सोनग्रा साहित्य केंद्राचं उद्घाटन आपल्या सगळ्यांच्या उपस्थित होतंय. त्या उद्घाटनाचे 2 भाग आहेत. बोधी वृक्षाला जल अर्पण करून त्याचं उद्घाटन होणार आणि संविधानाच्या प्रियंबलचं उद्घाटन करून आपण रितसर याचं उद्घाटन करणार आहोत. मी सर्वांना विनंती करतो, आदरणीय सोनाग्रा सरांना, भीमदादांना, काकूंना, सगळ्यांना आपण बोधी वृक्षाला जल अर्पण करायचं. जगत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. आज खऱ्या अर्थानं धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा निमित्त या साहित्य केंद्राचं उद्घाटन होत आहे. या शुभ दिनी आपण सर्व उपस्थित आहात आणि या साहित्य केंद्राचा भरपूर विद्यार्थ्यांना प्रगतीची वाटचाल सुरू करावी असे शुभेच्छा मी सर्व विद्यार्थ्यांना देतो. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत व अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. भारतीय संविधानाचा या ठिकाणी मी आता त्या घटना सांगितल्या. बोधी वृक्षाला जल, संविधानाचं प्रियांबल. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, बाबासाहेब आंबेडकरांना पाहणं म्हणजे काय असतं ते स्वतः सोनाग्रा सर सांगतील. या ठिकाणी साहित्य केंद्राचं उद्घाटन झालं. माझे मित्र जे वर्षानुवर्ष आहे आता वृत्तांत त्याच्यात दिले. भरत आनंद कौशल्यान हे माझ्याकरता येऊन गेले आणि आश्चर्य वाटलं की शाळेमध्ये हस्तलिखित काढ तर माझ्यावरती माझे शिक्षक हिंदीचे रागावले की अभी तक पूरा नहीं हुआ सर, हो जाएगा काल हो जाएगा. एका दिवसात सगळं पूर्ण केलं, बाइंडिंग केलं, सकाळी लिहून दिलं आणि म्हटलं आज भरत आनंद कौशल्य आणि फक्त बेशुद्ध पडायचे ते राहिले. याचं कारण मी तुम्हाला सांगतो की मी फार जाणीवपूर्वक या चळवळीकडे ओढला.
मी काही गावाबाहेरच्या वस्तीत नव्हतो, मी काही जातीत जन्माला आलो नव्हतो, पण तरीही विचारानं आणि वाचनानं मी ओढला गेलो आणि त्यावेळेची सगळी वृत्तपत्र, प्रबुद्ध भारतपासून तर ती भांडणानंतर झालेली वृत्तपत्र, ती सगळी मी वाचत होतो. रिपब्लिकन कांबळेजींनी काढलं होतं, आणखीन एक काढलं होतं लोकांनी, 3 वृत्तपत्र. पण या सगळ्या जीवनाचा एक परिणाम असा झाला की विषमतेच्या विरोधात आपल्याला लढलं पाहिजे आणि या विषमतेच्या विरोध लढण्यासाठी जे जे मिळेल ते आपण केलं पाहिजे. म्हणजे कागदाचा तुकडा जरी सापडला तरी त्याचा उपयोग त्या लढ्यासाठी केला. तुमच्याकडे शस्त्र नाही पण कागदाचा तुकडा आहे तो वापरा. या तीव्र जाणीवेतून मी ओढला गेलो आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, बाबासाहेब मला फुकटात मिळाला नाही, मला जाणीवपूर्वक जीवाची बाजी लावून मिळवावा लागला. त्यामुळे ज्यांना फुकटात मिळालेला त्यांना किंमत कळत नाही. ती अशी देतो की माझी आई अमरावतीची, पवार शेठ तिचा आडनाव. 25 वर्ष ती माहेरी गेलेली, काही साधनं नाही, काही नाही, गरिबी. माझे वडील मिलिटरीमध्ये काम करत होते, पण मला शिकवण्याची फार हौस आणि त्यातून पुढे वाचनाची हौस. वाचनामुळे खूप वाचन केलं. ज्या काळात लोक हातात पुस्तकं पाहू शकत नव्हते, माझ्याकडे मी 3रीत असताना माझ्या हातात CV जोशींच्या मोठ्या लेखकाचं वायफळाचं मला पुस्तक होतं. तर माझे ते पवार गुरुजी म्हणून होते, मातंग समाजाचे. आता मला काय लागलं मातंग म्हणजे काय. पूर्वी काय जेणेकरून प्रिन्सिपल ह्या बिजारे शिकवणारे ते फार प्रेम करायचे आणि दुसरे शिक्षक हे द्वेष करायचे. तर मला हे कळलं नाही की हे आपले पवार गुरुजी, घोरपडे गुरुजी हे प्रेम करतात. मग मला कांबळे म्हणून एक दोस्त भेटले आणि त्यांनी आपल्या घरी नेलं. बाबासाहेबांची सगळी वृत्तपत्र त्यांच्याकडे होती, ती सगळी दिली, दाखवली, हे पहा. आणि हे प्रेम मिळाल्यावरती एक तर म्हणजे लोकांच्या भाषेत बोलायचं म्हणून मी फार जागाव, कारण इतक्या गोष्टी करतात की अवघड जायचं. तर अगदी लहानपणापासून म्हणजे कॉलेज जीवनापर्यंत तर मी बाबासाहेबांच्या जयंतीचा मोठा वक्ता झाला. ती जयंतीला सगळे बोलवायला. एकदा बऱ्याच अशा घटना घडल्या, पण त्या महत्त्वाच्या नाहीत. महत्त्वाचं एवढंच आहे की बोलणं, वक्तृत्व आणि वाचन याच्यातून आणि अगदी लहानपणी मला हे सगळं लोक मिळाले. दादासाहेब रुपवते यांचा सहवास मिळाला. हे प्रोसोडियमची सगळी बैठक मला पाहता आली बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर. तर इतकी खोलवर मुळं गेली की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये बाबासाहेबांचं प्रतिबिंब दिसायला. माझं चिंतन जे चालू होतं तर आपण बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणतो. तर बोधिसत्व याचा अर्थ काय? बोधिसत्व म्हणजे जो मनुष्य बुद्ध होऊ शकतो, म्हणजे बुद्ध होण्यासाठी त्याच्यामध्ये सगळे सद्गुण आहेत, तो आलेला आहे.
पण बुद्धत्वापर्यंत गेलेला नाही, याला बुद्धिस्ट म्हणतात. भगवान बुद्धावर जेव्हा बाबासाहेबांनी लिहिलं की त्यांना कसा बोध झाला. आपण कुठलाही अवतार मानत नाही, आपण कुठल्याही पुराण कथा मानत नाही. अवतार मानण्याचा एक भाग असा आहे की त्यांना स्वार्थ आहे, त्यांना कामापुरता बुद्ध हवा आहे आणि शोषण करण्यापर्यंत बुद्ध हवा आहे. ते बुद्धाचं सर्किट तयार केलं की थायलंडचे लोक येतील, जगातले लोक येतील, आपल्याला मिळेल. तेव्हा बुद्धही पाहिजे आणि तो आमचा अवतार आहे म्हणाले. हा प्रचंड मोठा स्वार्थ. पण मी माझ्या विचारानंतर मी असं केलं की अरे बाबासाहेब फक्त बोधिसत्व आहे होते, पण एक क्षण जीवनात असा आला की त्या क्षणी बाबासाहेब हे बुद्ध झाले. बुद्ध म्हणजे पहिली गोष्ट लोकांना मार्ग दाखवणारा प्रबुद्ध पुरुष. त्या बुद्धाचा अवतार नाही. आणि प्रबुद्ध पुरुष अनेक होऊ शकतात. जो जो सत्यासाठी भांडतो, जो जो समतेसाठी भांडतो, जो जो विषमतेसाठी लढा देतो, तो बुद्धच आहे. आणि त्याच्यावरती बुद्धाचा प्रभाव होता. बाबासाहेबांनी जगाच्या इतिहासात सर्वात मोठी क्रांती अशी केली की ज्ञात इतिहास जो आहे 2500 वर्षाचा जो काही देश आहे, बुद्धानंतरचा इतिहास ज्ञात. अगोदरचा काही असेल, पण जो इतिहास ज्याचा म्हणतो प्रत्यक्ष घडलेला पुरावा, त्या ज्ञात इतिहासात 5000 वर्षामध्ये एकाच वेळी एकाच ठिकाणी 5 लाख लोकांना धम्म परिवर्तनाची शिक्षा देण्याचं काम जगाच्या इतिहासात घडलं. बुद्ध 40 वर्ष फिरले, सगळीकडे बोलत राहिले, पण बुद्धाच्या नंतर जगाच्या इतिहासामध्ये ज्या महापुरुषानं बुद्धत्व स्वीकारलं, त्या महापुरुषाने एकाच वेळी लाख लोकांना 5 लाख लोकांना बुद्धाच्या विचाराची त्याच्यामध्ये त्यांना घेतलं, त्याला बुद्ध धर्माचा स्वीकार केला. काही द्रष्ट्या लोकांनी सांगितलं की लोक जेव्हा बुद्धाच्या अंतिम समय बुद्धाला आला त्यावेळी बऱ्याच लोकांना दुःख झालं, रडू आवरेल. ते म्हणले की काय झालं असं, हे होणार आहे, जन्म मृत्यू हे होणार आहे, हे शरीर जात आहे. आनंद म्हणाले, भगवान हे शरीरही किती चांगलं आहे, हे सुद्धा जाणार. तर त्यावेळी बुद्ध म्हणतात की अरे असं नाही, इथे संपत नाही. काही लोक रेग मारतात की संपलं इथे, आता याच्या पुढे कोणी आमचा माणूस येणार नाही. ते म्हणले नाही नाही, पृथ्वी अनंत आहे, काल अनंत आहे. बुद्ध पुरुष येतील, चांगलं करतील, समतेचा लढा चालू राहील. हे धम्मचक्र प्रवर्तन आहे, याची गती वाढत राहील. आणि मग मी विचार केला की आपले साहित्यिक, आपले लोक बाबासाहेबाबद्दल संशोधनाची पुस्तकं लिहितात. काय लिहितात? बाबासाहेबांचे विचार ज्या ग्रंथात आहेत त्यातले पॅरेग्राफ घालतात. बाबासाहेब असं म्हणाले, बाबासाहेब धर्म याच्यामध्ये असं बोलले, बाबासाहेब तिकडे बोलले. हे सगळं खरं आहे, तू काही म्हण ना, तुला
हे गोष्ट आहे. आणि हा काय म्हणतो, मूकनायक मध्ये असे असे अग्रलेख लिहिले असं बाबासाहेबांचं. आता हे सगळं झाल्यावरती तुझं चिंतन काय बाबासाहेबाबद्दल? म्हणून आयुष्यामध्ये मी चिंतन केल्यावरती कळलं, नुसतं पाहणं महत्वाचं नाही. माझा चुलत भाऊ मिलिंद महाविद्यालयात होता, तर नुसतं पाहणं महत्वाचं नाही, तर हे सगळं केल्यावरती त्याचा अर्थ लावणं हे सुद्धा महत्वाचं होतं. म्हणून 56 सालच्या जर तुम्ही क्लिप्स पाहिल्या, डॉक्युमेंटरी फिल्म पाहिली, फोटोग्राफ पाहिले, घटना पाहिल्या, तर आपल्या लक्षात येईल की त्या मंचावरती महास्तविक चंद्रमणी आहेत, ज्यांनी बाबासाहेबांना दीक्षा दिली. बाबासाहेबांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली. आता दीक्षा घेतली आणि माईसाहेब आणि बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्यावर बुद्धाच्या प्रतिमेला वंदन केलं. वंदन करून जनतेसमोर पाहिलं आणि त्या क्षणी बाबासाहेब बुद्धत्वाकडे पोहोचले आणि त्यांनी सांगितलं की मी आता दीक्षा घेतली तुमच्याकडून, पण आता मी लोकांना दीक्षा देणार. ते असं नाही म्हणाल की गुरुजी मला दिली, आता तुम्ही सगळ्या हे माझे लोक आलेले आहेत त्यांना. ते म्हणले नाही, नाव आहे आता मी. आणि का तर द्रष्ट्या लोकांनी सांगितलं की बुद्ध होता. आणखी एक गोष्ट आहे की जो कोणी पुढे बुद्ध होणार आहे त्यांनी बाबासाहेबांच्या म्हणजे भगवान बुद्धाच्या शिकवणुकीमध्ये भर घातली पाहिजे. नुसते उतारे देऊन उपयोग नाही. हे धम्मपद असं म्हणतंय, असं म्हणत. जो बुद्ध होणार आहे त्यांनी ऍडिशन केलं पाहिजे. जगातली कुठलीही विचारधारा परवानगी देत नाही. ते म्हणतात ना आय एम लेट, माझ्यानंतर कोणी नाही, एक लास्ट आहे, खतम. पण त्यांनी सांगितलं की नाही, ऍड करायला पाहिजे. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा ऍड केल्या, वाढ केली की हे तर घेतलंच, पण या 22 प्रतिज्ञा अधिक आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी लोकांना दीक्षा दिली. साधा प्रसंग असता तर काय झालं असतं, माझ्या गुरुनी मला दीक्षा दिली, गुरुजी आता मला दिली, आता माझ्या लोकांना मी घेतली. तो क्षण मिळाला, ते बुद्धत्व प्राप्त झालं. आणि बाबासाहेब म्हणले की करा या प्रतिज्ञा म्हणा. म्हणून तर आता त्रास होतोय. जोपर्यंत बुद्धाचे धम्मपद पाठ करत होते तोपर्यंत नेमाने चालू होते अगदी. पण जेव्हा दिल्लीमध्ये गौतम नावाच्या मंत्र्यानं 22 प्रतिज्ञा म्हणून दाखवल्या तेव्हा त्याला राजीनामा द्यावा लागला. जेव्हा उदित राजने जाहीर केलं की मी बुद्ध धर्माचा स्वीकार करणार आहे, तेव्हा त्याच्यावर बंदी घातली गेली. इथपर्यंत ठीक होतं, पण हे ॲडिशनल हे असह्य. आणि म्हणून बाबासाहेबांना मला असं वाटतं की मी एकमेव आहे, कारण मी म्हणू शकलो की हो
मी बाबासाहेबांना बुद्ध म्हणतो, बुद्ध मानतो आणि जो विचार जगत्या लोकांनी केला आहे की जगावर मैत्री करणारा बुद्ध होणार आहे पुढे, तो बाबासाहेब झालेला आहे, फक्त तुम्हाला कळलं. आणि म्हणून मी बाबासाहेबांना मैत्रेय बुद्ध म्हटलं. माझं ऑपरेशन झालं, हार्टचा प्रॉब्लेम होता, 14 एप्रिल करता येत नव्हती मला, असंही वाटलं असं कसं. पण आपल्याला सांगतो, मी 14 एप्रिल कधी महाराष्ट्रात बोलत नाही. जिथे कुणी गेलं नाही तिथे जायचं. त्याचं कारण आहे की आपल्याकडे पंडिताला महापंडित करणारे लोक आहेत, पण अशिक्षिताला सुशिक्षित करावं असं केलं नाही. बाबासाहेबावर चित्रपट काढण्याचा प्रयत्न केला, त्याची पटकथा लिहिली, पण तो चित्रपट काही झाला नाही. कारण लोक म्हणायचे की चैत्यभूमीवर लाखो लोक येतात, त्यावेळी मराठी चित्रपट 3-4 लाखात व्हायचं. ते म्हणजे 1-1 रुपया दिला तरी चित्रपट पूर्ण. तर चैत्यभूमीवर आलेले लोक मराठामध्ये हत्र्यांसाठी. त्यामुळे मग आमच्या एका निर्मात्यानं की ज्याच्या दुकानात बाबासाहेब नेहमी बसायचे, त्याला असं वाटलं की बाबासाहेब चित्रपट करा. त्याने जाहीर केलं आणि आम्ही जाहीर केलं की बाबा चैत्यभूमीसमोर आम्ही एक डबा ठेवू, त्यात प्रत्येकाने रुपया जरी दिला तर आमचे खर्च निघेल. 500 रुपये स्टॉल घ्यायला गेले, डबा ठेवला, लोक पाहायला येत होते, डबा पाहत होते. प्रकाश आंबेडकर आले, त्यांनी 10 रुपया टाकले, दुसऱ्यांनी रुपया टाकला. संध्याकाळपर्यंत आम्ही वाट पाहिली, 28 रुपये निघाले. अरे काय करायचं. त्या निर्मात्यानं सगळं थांबवलं, खर्च केला सगळा, दीक्षाभूमीचं शूटिंगही केलं, पण पुढचं काही करेना. म्हटलं नाही, माझं एकही वाक्य, एकही पुस्तक, एकही लेखन वाया जाऊ देणार. मी त्या स्क्रिप्टचं पुस्तक काढलं आणि आपल्याला आनंद वाटेल की शेवटी एक निष्ठा असते. आता ते स्क्रिप्ट नागपूरच्या एका शिक्षिकेनं घेतलेलं आहे, डिसेंबरमध्ये चित्रपटाला सुरुवात करणार, पण वाया जाऊ देणार नाही. मी म्हटलं माझा कागदाचा तुकडा वाया जाऊ देणार नाही. तर ही एक महत्त्वाची घटना आहे. आता माणसाच्या आयुष्यामध्ये आपलं आयुष्य मर्यादित आहे. मी एका विधवेशी 2 रुपयाचा हार घालून लग्न केलं आणि 25 तारखेला म्हणजे 15 तारखेला तिला घेऊन आलो. उद्या आमच्या लग्नाचा वाढदिवस. तिचा नवरा दिवाळीच्या दिवशी वारला. लोक म्हणायला लागले समाजाने की तू सती होऊन जा, तुझं मंदिर बांधू. तिनं नकार दिला आणि मला जेव्हा सांगितलं की अशी मुलगी आहे, मी लग्न केलं. तिनं मला अशा 2 कन्या दिल्या की त्या दोन्ही कन्या आता अमेरिकेत आहेत. आणि यातला सगळ्यात मोठा भाग मी म्हणतो होतो, 14 एप्रिलला जेव्हा मी जहांगीरमध्ये होतो, ऑपरेशन झालेलं आहे, उठता येत नाही. मी म्हणले आता 14 एप्रिलचं काय होणार. पण माझ्या मुलीचा फोन आला, जी JNUमध्ये MPhil झाली, आता PhDला कॅलिफोर्निया विद्यापीठाने निवडलं. ज्या विद्यापीठात ती आहे, सांताक्रूज विद्यापीठात, त्या विद्यापीठाच्या जवळचं स्टॅनफोर्ड नावाचं विश्वविद्यालय आहे.
तिथे आंबेडकर असोसिएशन आहे, त्या लोकांनी तिला बोलावलं आणि 14 एप्रिल त्या विद्यापीठात साजरी केली. आणि सगळे लोक म्हणाले की असा अप्रतिम विषय कोणी घेतला नाही. त्या क्षणी मला असं वाटलं की बस आता माझं सार्थक झालं. कारण पहिल्या मुलीच्या वेळी मी पत्नीसहित न्यूयॉर्कला गेलो, पहिल्यांदा कोलंबिया विद्यापीठात गेलो, बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केलं आणि त्या ठिकाणचे अभिप्राय याच्यात 2 ओळी लिहिल्या. कोणते आकाश हे तू आम्हा नेले कुठे, या भराऱ्या आमच्या पिंजरे गेले कुठे. हे आकाश तू आम्हाला दिले, यामुळे आज आम्ही कोलंबिया विद्यापीठापर्यंत येऊ शकलो आणि अमेरिका पाहू शकलो. कारण हे शिक्षणाचं महत्त्व आहे. आणि मी सांगितलं की माझं 14 एप्रिल हे साजरं झालं. पहिल्या मुलीनं तर हातरस्त जेव्हा आंदोलन झालं तिच्या विरोधात तिथे मोर्चा केला अमेरिकेने. म्हटलं आता काय सांगायचं, मी बंद केलंय आता तुम्ही बंद करा, मला फार त्रास झाला. पण ते थांबत नाही. तर असा हा धम्मचक्राचा आनंदाचा सोहळा तुम्ही माझं मनोगत ऐकलं, सहभागी झाला तर मलाही आनंद झाला. आपणा सर्वांना अभिवादन, धन्यवाद. त्यानंतर गायक विजय कावळे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा. त्यानंतर शोभनाताई लोध यांनाही मी विनंती करतो की त्यांनी या मंचकावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा. शोभनाताई लोध यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा. त्यानंतर सौ इंदिराताई अरविंद मी यांनाही विनंती करतो की त्यांनी मंचकावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा. त्यानंतर माननीय सोमा द्वारकाबाई लक्ष्मण भोसले यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा. त्यानंतर माननीय मंगलसिंग मोहनसिंग टाक यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा. त्यानंतर माननीय काशीनाथ हनुमंत सूर्यवंशी यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान या मंचकावर येऊन स्वीकारावा. त्यानंतर प्रकाशदादा कोंडीबा कांबळे रुईकर यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आपलं मंचकावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा. तसेच माननीय सौ रेश्माताई प्रकाश कांबळे यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा. त्यानंतर सौ सविताताई गायकवाड यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आपला या मंचकावर येऊन सन्मान स्वीकारावा. त्यानंतर माननीय सागर साधू वानखेडे यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आपला या मंचकावर येऊन सन्मान स्वीकारावा. तसेच माननीय देवेंद्रजी तिपके यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आपला मंचकावर येऊन सन्मान स्वीकारावा.
झालं का मोबाईल करा. अरे तसं दे ना विनोद. बसून घ्या 2 मिनिटं. या ठिकाणी मी काकूंना विनंती करतो की महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे मुख्य निमंत्रक GS पटले गुरुजींचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करायचा. त्यानंतर सम्राट सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद चव्हाण यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. टाळ्या वाजल्या पाहिजे. आदरणीय संभाजी गायकवाड यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात. भालचंद्र गावाने यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. सगळ्यांनी हे चित्रपट अभिनेते सगळ्यांनी जोरात टाळ्यांच्या. जाधव आपल्याला एक संदेश दिला होता. या जाती जर नष्ट करायच्या असतील तर आपण आंतरजातीय विवाह केला पाहिजे. खरं पाहिलं तर सरांच्या घरामध्ये सगळी लग्न आंतरजातीय. तसं प्रकाश कांबळे सरांनी हे परवा पुस्तक प्रकाशन केलं सरांच्या हस्ते. ते दोघंही या ठिकाणी उपस्थित आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं. ते देवरोडून आलेले मी भारतीय न्यूज चॅनलच्या आदरणीय ताई यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं सन्मान. आपल्या सगळ्यांना त्यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये बंद करून लाखो लोकांपर्यंत ते पोहोचवतात. आणि आताच मामांनी सांगितलं सरांनी हे कपाट दिलेले ते त्यांचं. सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज धम्म परिवर्तन दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. आज सकाळपासून ताडीवाला रोड या ठिकाणी 6:30 वाजता धम्मपाठ पासून सुरुवात झाली. तो कार्यक्रम झाल्यानंतर इथं 12 वाजता सर्व जे कलाकार होते त्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्याच्यानंतर आपण हा 4 वाजता हा कार्यक्रम चालू केला. आणि ते वाचनालय मुक्त वाचनालय आणि त्याच्यामध्ये जे आता ज्यांनी सांगितलं आणि ताई पण बोलल्या ते आपले सर्वांचे वडिलांसमान माझे वडील आणि ते बरोबरच होते. तर त्याच्यामुळं रतनदादा सोनाग्र साहेब तसेच भीमराव दादा पाटोळे ज्यांचा वाढदिवस आहे ते आमचे लोणके दादा तसेच रमाईंचे आमचे कोटले दादा कांबळे दादा आणि ज्यांनी आता मार्गदर्शन केलं होतं ते आमचे सूर्यवंशी दादा तसेच चव्हाण तसेच आमचे जो हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे आणि ते आमचे विठ्ठलदादा गायकवाड तसेच कलाकार आपले सर्व विजय कावळे आणि त्यांचे सर्व साथीदार दादू दादा असतील. आपल्याला सर्वांना व्हिडिओमध्ये हे करून ठेवणाऱ्या आमच्या संघमित्राताई तसेच कैलास झेंडे आणि सर्व इथे तसेच आमचे गायकवाड दादा ते फार लांब बसलेत त्याच्यामुळे काही दिसत नाही. आणि सर्व तिथे उपस्थित बंधू आणि भगिनी आज हे कार्यक्रम चालू आहे. आम्ही ठरवलेलं होतं की ह्या ठिकाणी आपल्याला वाचनालय मुक्त वाचनालय चालू करायचं म्हणून. कारण की माझ्या मुलाचा मित्र आपले रवींद्र भोसले त्यांचा वाढदिवस आम्ही इथे साजरा केला आणि त्यावेळेस पाऊस पडत होता. तर त्यांनी सांगितलं की काकू तुम्हाला मी माझ्यातर्फे एक मुक्त वाचनालय म्हणजे हे करून देतो शेड टाकून देतो. तर आम्ही म्हटलो जास्त काही बनवता येणार नाही परंतु या इथून एवढं ते करून दे.
तर त्यांनी ते मुक्त वाचनालय आपल्याला ते करून दिलं. तसेच कोपरा राजे जे आहेत तर त्यांनी सुद्धा एक कपाट दिलेलं. त्याच्यानंतर आता दादांनी देखील सोनारकर साहेबांनी देखील एक कपाट दिले आणि त्या कपाटामध्ये जो खजिना लागतो पुस्तकांचा तो सुद्धा दादांनी दिला. त्याबद्दल मी त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने त्याचा आभार मानते. कारण की आज कुठेही कार्यक्रम असला आणि त्यांना नुसतं बोलवलं तरी ते जातीने या कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवतात आणि प्रत्येक वेळेस कार्यक्रमाला आले की ते पिशवी भरून आपले ते पुस्तकं घेऊन येतात आणि ते आज त्यांनी ते कपाटामध्ये जे साहित्य दिलेले आहे जे पुस्तकाचं संग्रहालय दिलेलं आहे वाचाल ते वाचाल हा अभियान आपण नेहमी राबवतच असतो आणि त्यासाठी आपण सर्वजण त्या पुस्तकांचा लाभ घ्यावा आणि परिवर्तन या पुस्तकांमार्फत सर्वांनी घ्यावं एवढी मी तुम्हाला विनंती करते. तसे सर्व मान्यवरांचं मी जाहीरपणे आभार व्यक्त करून आपण आपल्या आयुष्यातला अनमोल क्षण काढून या रमाईच्या पायथ्याशी येऊन विचारांचे सुसंगतपणे केले त्याबद्दल मी सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि एक छोटीशी कविता या अनुषंगाने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. रतनलाल सोनोरा दादा हे खरंच आमच्यासाठी आदर्श आहेत. मैंने माँ देखी मैंने भाई बहन मैया देखी मैंने माँ देखी भाई बहन मैया देखी सब कुछ देखा ऐ प्रताप सिंह जिसने भीम देखा उसने सारी दुनिया देखी उसने सारी दुनिया देखी. या जीवांना जगविण्या भीम आले. या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त की निर्जीव या जीवांना जगविण्या भीम आले बुद्ध करूला पुन्हा फुलविण्या भीम आले. सम्राट अशोकाच्या नंतर या विजयादशमीला बुद्धाचे धम्मचक्र फिरविण्या भीम आले बुद्धाचे धम्मचक्र फिरविण्या भीम आले. धन्यवाद. आपण सर्वांनी निवेद दिला त्याबद्दल सर्वांचा मी पुनश्च आभार व्यक्त करून हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.